आवाज जनसामान्यांचा। भिगवण तालुका इंदापूर येथे महावितरण आणि महापारेषण कंपनीने आमचे ग्रामपंचायतचे 3.25 कोटी रुपये करापोटी थकवले असून ते अगोदर त्यांनी भरावेत, नंतरच अंगणवाडी प्राथमिक शाळा यांचे वीज कनेक्शन कट करण्याची भाषा करावी, असे मत सरपंच गुराप्पा पवार यांनी व्यक्त केले। महावितरण आणि महापारेषण विभाग यांनी केवळ ग्रामपंचायतीच्या करापोटी असलेली रक्कम अंदाजे 15 वर्षांपासून 3.25 कोटी रुपये थकवली असून या संबंधित रकमेचा वाद हा गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांच्याकडे चालू असून त्याबाबत वेळोवेळी सुनावणी घेण्यात आल्या आहेत। संबंधित वादविवाद होत राहतील, परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे स्टेटमेंट न देता संपूर्ण माहिती घेऊनच संबंधित खरी माहिती प्रसार माध्यमांना द्यावी, अशी विनंती सरपंच गुराप्पा पवार यांनी केली आहे। पहा भिगवणचे सरपंच गुराप्पा पवार नेमके काय म्हणालेत। सरपंच, सतत या भिगवण ग्रामपंचायतीच्या विरोधात बातम्या लागत आहेत की अंगणवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल, हे सर्व अंधारात जाणार म्हणून। तर काय नेमका प्रकार काय आहे? अंधारात जाण्याचा प्रश्नच येत नाही। अंधारात जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण एवढे 2 वर्षातच आपण ग्रामपंचायत, अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा ह्यांचे जी लाईट बिल आहेत ते भरत होतो आपण। आताही आपण भरले असते, पण 15 युक्त आयोगाचे पैसे आपल्याकडं उपलब्ध आले नाहीत, त्यामुळे हे थोडेसे पैसे महागारी पडले, त्यामुळे त्यांचं थोडंसं राहिले गेलं। आणि दुसरा अर्थ अंधारात जाणार नाही हा ठामपणे का सांगतो की आज महावितरणकडे किंवा वीज कंपनीकडे आपले जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये शिल्लक, म्हणजे त्यांच्याकडून येणे आपल्याला करापोटी 2.5 कोटी रुपये करापोटी आपल्या ग्रामपंचायतीला येणं आहे, त्यामुळे अंधारात जाणं हे शक्यच नाही। मग तुम्ही ते जर करापोटी तुम्हाला 2.5 कोटी रुपये येणं आहे, तर मग तुम्ही त्यांना काय नोटीस वगैरे दिले का? नोटीस दिलेत ना त्यांना, कर मागणी केली का? कर मागणी केली, नोटीस दिली, आणि त्याचा जो मागील कराचा जो विषय आहे तो गटविकास अधिकाऱ्याकडे तो प्रश्न गेला होता। त्यांनी त्याचे ते हे पाठवले आहे, सूचना पाठवल्यात त्यांना किंवा एवढे कर तुम्ही तुमचे भरा म्हणून, पण ते अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत आलेच नाहीत, मग भरणा केलाच नाही अजून त्यांनी। तर 2.5 कोटी रुपये जर तुमचे ग्रामपंचायतीचे जर थकबाकी असतील MSCBकडे, महावितरण कंपनीकडे, तर तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली का? पुढे नाही कारवाई अगोदर आपण केली होती, त्यांना टाळं टोकलं होतं आपण 1 दिवसासाठी। त्या टाळ्या टोकल्यानंतर कधी ठोकलं होतं? आता जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी टोकलं होतं टाळं, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते 10 लाख रुपयापोटी आपली सेटलमेंट केली। नंतर जे व्हिडिओकडनं जे येईल आपल्याला, म्हणजे किती कर भरणं आहे किंवा किती ग्रामपंचायतीला देणं आहे, ह्याच्यानंतर मग तेव्हा आपल्याला कर भरता येईल। तोपर्यंत हे 10 लाख रुपये आपल्या वीज बिलापोटी थकीत आहे, त्या वीज बिलापोटी तुम्ही ते भरून टाका, असं काहीतरी असं झालेलं होतं। आता महावितरणचे अधिकारी तर त्यांचे जर शाळेचे असतील, अंगणवाडीचे असतील, 40-45 हजाराचा काहीतरी विषय थकबाकीचा आहे, तर ते जर स्टेटमेंट देत असतील की आमचे थकबाकी आहे, तर तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल अधिकाऱ्यांचं? आता स्टेटमेंट देतात ते त्यांचं बिल थकले की नाही थकले, हे थकले म्हटल्यानंतर थकलेच म्हणणार आहेत ते, आणि आमच्या करापोटी बिल थकले म्हणजे आम्ही म्हणणार की आमचं बिल थकले। ह्या वादाच्या गोष्टी असताना सुद्धा आपण त्यांचे बिल भरतोय, भरत नाही असं नाही। मागचे जे आहेत आता हे 5-7 महिने झाले त्याचे बिल आपण भरले नाहीत। का भरले नाहीत? तर आपल्याला 15 युक्त आयोगातून ते तरतूद करावं लागते, आणि 15 युक्त आयोगाचे पैसेच आपल्याकडे आले नाहीत 8-9 महिने, त्याच्यामुळं हे बिल राहिलं गेलं। 2 महिने झाले तरी महावितरण कंपनी आपली लाईट बिल तोडते, 1-2 महिने झाले तरी। हे 8 महिने गप्प का बसले असते? काहीतरी हे केलं असतं ना। त्यांनाही माहिती आहे की आपल्याला करापोटी त्यांना पैसे द्यावं लागतात, मग त्यांना सुद्धा माहिती आहे, आपण नोटिसा दिल्यात, जवळजवळ 2.5-3 कोटी रुपये त्यांच्याकडनं येणंही आपल्यासाठी। मग आता एवढं जर येणं असेल, ग्रामपंचायतीच्या विकास कामाला जर त्यातून हातभार लागणार असेल, 2.25 कोटीच्या आसपास तुम्ही रक्कम सांगताय की महावितरणकडून आम्हाला येणं आहे, तर मग महावितरणच्या पुढं वसुलीसाठी तुम्ही पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आता पुढचं पाऊल म्हणजे त्यांच्यावरती जप्तीचा आदेश आणावा लागणार आहे आपल्याला, आणि त्या गोष्टी आपल्याला पुढे करावंच लागणार आहेत, आणि त्याशिवाय गावचा विकासही होणार नाही। ह्या जर करापोटी जर एवढी रक्कम बाजूला पडत असेल तर गावच्या विकासात कुठंतरी अडथळा निर्माण होणार आहे। दुसरं म्हणजे त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावं लागणारच आहे।
आता महावितरणने तुम्हाला नोटीस दिलेला आहे की बाबा आमची थकबाकी आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला ती नोटीस दिलेला आहे. हो हो तशा पद्धतीने तुम्ही नोटीस त्यांना याच्या आधी कधी दिली होती का? दिलते की किती कधी दिली? आता ह्या 2-4 महिन्यातून पुढे आम्ही दिलते. 8व्या महिन्यात आम्ही त्यांना पत्र पाठवलेलं आहे, तुमची करायची बाकी आहे ते भरणा करा म्हणून. त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर काय रीतसर कारवाई वगैरे काय केली? आता महिन्याभरापूर्वी 2 महिन्यापूर्वीच आपण दिलेले आहे. लगेच त्यांच्याकडनं काय उत्तर येते हे पाहिलं गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कारवाई करता येईल. त्यांच्या अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की 8-9 महिन्यात आम्ही जर यांनी बिल नाही भरलं तर आम्ही संपूर्ण पाणी पुरवठा असेल, शाळा असतील, अंगणवाडी असतील, आम्ही सगळं बंद करून टाकणार आहे. असं तुम्हाला एक नोटीस देणार आहे. असं आपण काय केलं होतं की हे जे आपल्या हे बीडीओकडं आपल्या गट विकास अधिकाऱ्यांकडं आपला जो मुद्दा हा गेलेला आहे तो ह्याचा कराचा, तो मुद्दा सुटेपर्यंत आपण ह्यांचे बिल भरू असं म्हणून आपण हे बिल भरत होतो. आता हे बिल 15 वित्त आयोगाचे पैसे न आल्यामुळे आपण भरले नाहीत, म्हणून हा मुद्दा उपस्थित झाला आहे, हे भरले नाहीत म्हणून. ग्रामपंचायतीमध्ये सततच विरोधक असतील किंवा विरोधी सदस्य असतील तुमचे किंवा काही राजकारणी लोक असतील, तुम्हाला टार्गेट करतात असं काय वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे की हे काय होतंय की जे पत्रकार जे आहेत ते मला पत्रकार मित्रांना सांगायचं आहे, बंधूंना सांगायचं आहे की एकतर्फी बातमी लावू नये. माझी विनंती आहे की त्यांनी दोन्ही बाजू ऐकावी आणि दोन्ही बाजू ऐकून त्यातनं तो मार्ग काढावा आणि तो योग्य न्याय द्यावा अशी माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर. G9 मराठी, आवाज जनसामान्यांचा.